उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. आणि तुम्ही पण असंच खोत मॅडमना सहकार्य करा, वेळेत या, वेळेत त्यांच्याकडनं शिकून घ्या, कारण पार्लर हा बिझनेस कधी न संपणारा आहे. सरांनी खूप उत्तम मार्गदर्शन केलं त्याच्यावरती. तर आपण सुद्धा आपल्याला सुद्धा कोणाच्या लग्नामध्ये जायचं असेल तरीसुद्धा आपल्याला 5,000चं मेकअप करावंच लागतं. सगळं 1-2,000 जरी सांगितलं तरी प्रोडक्ट कॉस्टली सांगून ते आणखी एक मेकअप आपला वाढवत असतो. मग आपल्याला त्या प्रोडक्टची माहिती असेल तर आपण स्वतःवर आपण कमी किमतीत आणून स्वतःसुद्धा आपण ते पैसे वाचवू शकतो. किंवा इतर नातेवाईक आपल्या घरातलं लग्न असतं, घरातली जवळची बहीण असते, तर तिचासुद्धा आपण खर्च असतो. प्रेझेंट पॉकेटवर देताच ना तुम्ही 5,000, 3,000, कोण जवळचं एकदम जवळचंच असेल तर जास्त प्रेझेंट देतात. मग त्याबद्दल तुम्ही जर त्यांना नवरी असेल, कारण त्यांना नवरदेवसुद्धा मेकअप करतात, असं नाही की नवरीच करते, नवरदेवसुद्धा छान मेकअप करतात, त्यांनासुद्धा तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. कारण आता जरी सीझन संपला असेल तरी गणपतीनंतर दिवाळीनंतर सीझन पुन्हा सुरू होईल. आणि असं ॲब्रोसाठी कितीतरी मुली दररोजच्याच असतात कस्टमर, किंवा इतर काय बॅग्स असेल काय असेल तर तुम्हाला ते तुमच्या ह्याच्यामध्ये घर बसल्या करू शकता. पार्लरसाठी तुम्ही घरीसुद्धा जागा उपलब्ध करू शकता. आपलं घर सगळ्यांचं मोठं असतं, असं नाही की 1 RKच घर आहे, काहीच नाही घर, असं नाही. ओटीवर सुद्धा टेबल खुर्ची मांडली तरी आपण पार्लरचा कोर्स सुरू करू शकतो. तर सगळ्यांनी वेळेत या, मॅडमना सहकार्य करा, मॅडमकडनं उत्तम शिकून घ्या.